नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. ट्रेन पकडणं लग्नासारखं. माणसाचं जीवन खूप धावपळीचं झालं आहे. धावा धावा, कोण पुढे धावतो ते पाहे, अशीच आज मानवी जीवनाची अवस्था झाली आहे. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची धावपळ तर काही विचारूच नका. त्यांच्या दृष्टीने ट्रेन पकडणं अगदी लग्न करण्यासारखं असतं. काहीही झालं, कितीही धावपळ झाली तरी मुहूर्त चुकवून चालत नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांना दररोज वाटचाल करावी लागते. लग्नाच्या वेळी जी तत्परता दाखवावी लागते, अगदी तशीच तत्परता ट्रेन पकडताना दाखवणे गरजेचे असते. बरं, घाई गडबड करताना चुकीची ट्रेन पकडून चालत नाही. लग्नात जशी पाहिजे तीच वधू निवडायची असते, अगदी ट्रेनच्या बाबतीत देखील तसंच असतं. त्यासाठी समयसूचकता असावी लागते. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या मंडळींच्या ती गोष्ट चांगलीच अंगवळणी पडलेली असते. नाहीतर मला सांगा, चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करणे आणि चुकीची ट्रेन पकडणे, दोन्ही गोष्टी मनस्ताप करायला लावणाऱ्या असतात. जीवनात आनंद की दुःख हे ठरवणाऱ्या असतात. त्यामुळे जागरूकता महत्त्वाची असते. म्हणून म्हणतो, ट्रेन पकडताना किंवा आपली जीवनसाथी निवडताना सतत जागरूक राहा. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. पुनश्च एकदा धन्यवाद.